हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. मागील लेक्चरमध्ये, मागील सेशनमध्ये आपण मायटोसिस हा पॉईंट सेल सायकल अँड डिव्हिजनमधून बघितलेला आहे. मायटोसिसमध्ये तुम्हाला हे क्लिअर झालं की प्रत्येक ऑर्गॅनिझम ग्रो कसा होतो, छोट्याचा मोठा कसा होतो, ओके, हाऊ इट बिकम लार्ज साईज, हे आपल्याला मायटोसिसमध्ये कळलं. बिकॉज सेल डिवाइड्स, आणि जेव्हा सेल डिवाइड होतं मायटोसिसमध्ये तर देर इज अन इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन होत असताना होतं काय त्यामध्ये, इन इक्वेशनल डिव्हिजन दी सेल्युलर मटेरियल विथ न्यूक्लियस or nuclear material both will be equally distributed in the daughter cells. Daughter cell same as parental cell, that is an mitosis. दोघांमध्ये सिमिलॅरिटी असते डॉटर सेल आणि पॅरेंटल सेलमध्ये. याचं कारण असं आहे की इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन. आपण याला काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन. आता आपण नेक्स्ट डिव्हिजनकडे जातोय. एक डिव्हिजन आपण बघितली की बॉडी ग्रो कशी होते. एका डिव्हिजनच्या माध्यमातून आपण बॉडीमध्ये डिव्हिजन कसं होतं हे बघितलं. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळलं असेल. आता आपल्याला पुढची डिव्हिजन बघायची आहे की हाऊ ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस. ह्या डिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला काय स्टडी करायचं आहे. बाय धिस डिव्हिजन वी हॅव टू स्टडी हाऊ ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस, बिकॉज द मेयोसिस इट इज डायरेक्टली रिलेट्स द रिप्रोडक्शन, दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेयोसिस जो आहे तो डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन रिलेट करतो. आता काय आहे मेयोसिसचं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचं रिलेशन. मग आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही 10वीला असताना ही गोष्ट स्टडी केलेली आहे. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हॉट हॅपन, फर्स्ट गॅमेटोजेनेसिस विल बी देअर. ओके, बाय गॅमेटोजेनेसिस देर इज फॉर्मेशन ऑफ द गॅमेट. देर इज an formation of gametes. For example, in human being, female form ova and male form sperm. Okay, गॅमेटोजेनेसिस गॅमेट फॉर्मेशन आहे. फिमेलमध्ये ओवा फॉर्म होतो आणि मेलमध्ये स्पर्म तयार होतो. हे कोणामध्ये आहे, ह्युमन बिईंगमध्ये. तुम्ही प्लांट्समध्ये जाऊ शकता. फ्लावरिंग प्लांट्समध्ये मेलमध्ये देर इज फॉर्मेशन ऑफ द मेल गॅमेट, पोलन ग्रेन्स आपण ज्याला म्हणतो, आणि फिमेलमध्ये देर इज फॉर्मेशन ऑफ द फिमेल गॅमेट, ज्याला आपण तिथेही एक सेल किंवा ओवा म्हणतो. ठीक आहे, तर या पद्धतीने ते गॅमेट्स तयार झालेत. आता हे जे गॅमेट्स आहेत बोथ आर हॅप्लॉइड इन नेचर. हे दोन्ही कसे आहेत, बोथ आर हॅप्लॉइड इन नेचर. हे हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड म्हणजे काय, देर इज अ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम इन देअर सेल. त्यांच्या सेलमध्ये एकच सेट असतो क्रोमोझोमचा. इज इट क्लिअर, इथपर्यंत तुम्हाला समजत असेल. आता हे झालं अबाउट द गॅमेट. हे गॅमेट विषय झालं. आता हे जे गॅमेट असेल ओवा आणि स्पर्म, म्हणजे समजा ओवा असं असेल आणि स्पर्म या पद्धतीने असेल. ठीक आहे, हे दोन त्याचे स्ट्रक्चर्स आले गॅमेटोजेनेसिस नंतर. आता एक गोष्ट तुम्हाला मायटोसिसमध्ये कळली होती की एव्हरी ऑर्गॅनिझम, द बॉडी ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम, इट इज डिप्लॉइड. बॉडी कशी असते, सी, बॉडी ही डिप्लॉइड असते. दॅट इज 2n. ओके, मी तर स्पर्म आणि ओवा दाखवलंय n. स्पर्म अँड ओवा, दीज आर द गॅमेट्स. मीन्स दीज आर गॅमेटिक सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेल, जे रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात. पण हे जे तयार होतात ते बॉडीच्या सेलपासून तयार होतात. याचं कारण असं आहे की ओवा तयार होते ओव्हरीमध्ये फिमेलच्या, आणि स्पर्म तयार होतो, स्पर्म प्रोड्युसेस इन टेस्टीज. टेस्टीज अँड ओव्हरी बोथ आर दी ऑर्गन्स ऑफ दी बॉडी. दोन्ही काय आहेत, बॉडीचे ऑर्गन्स आहेत. करेक्ट. मग टेस्टीजही डिप्लॉइड आहे, ओव्हरी पण डिप्लॉइड आहे, पण यांच्या स्पेसिफिक सेल्स इंटरनल त्या सेल्सपासून हे तयार होतात. म्हणजे इथं काय होतं, डिप्लॉइडचं हॅप्लॉइडमध्ये कन्व्हर्जन होतं. व्हॉट हॅपन ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस काय होतं, देर इज ॲन कन्व्हर्जन ऑफ डिप्लॉइड सेल इन टू दी हॅप्लॉइड सेल. इथे डिप्लॉइड सेलचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड सेलमध्ये होतं. समजतं ना मी काय बोलतोय तुम्हाला इथं. ही गोष्ट इथे समजून घेण्यासाठी सारखी आहे आणि महत्त्वाची आहे. आता वाय देर इज हॅप्लॉइड,
प्रश्न हा निर्माण होतो की गॅमेटोजेनेसिस सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये महत्त्वाची स्टेप आहे, त्यामध्ये हा हॅप्लॉइड सेल का तयार होतो याचं कारण आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय फ्युजन ऑफ गॅमेट. तुम्ही 10वीला असताना स्टडी केलं होतं की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सिंगल पॅरेंट असतो. सिंगल पॅरेंट काही गॅमेट तयार करत नाही, गॅमेटचं फ्युजन होत नाही. देर इज अन सिंगल पॅरेंट, नो गॅमेट फॉर्मेशन अँड नो फ्युजन, दॅट इज अन असेक्शुअल रिप्रोडक्शन. बट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज टू पॅरेंट्स, मेल अँड फिमेल. There is two parents, okay, there is formation of the gametes, this is second thing, and third thing is that there is an fusion of gamete, that is a fertilization, correct. आता fertilization झाल्यानंतर रूल आहे, बॉडी कशी आहे, बॉडी कशी आहे, डिप्लॉइड, बॉडी डिप्लॉइड आहे, पण गॅमेट कशी आहेत, हॅप्लॉइड. बट फ्युजन शिवाय किंवा फर्टिलायझेशन शिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबलच नाही आहे. तिथेच मेल आणि फिमेल दोन्हीही एकत्र येतात. बोथ मेल अँड फिमेल बोथ कम्स टुगेदर, ओके, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि बोथ आर कम्स टुगेदर, देन ॲट दॅट टाइम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द गॅमेट शुड बी हॅप्लॉइड, बिकॉज आफ्टर दॅट, आफ्टर द फ्युजन, आफ्टर द फर्टिलायझेशन, इट शुड हॅव टू रिस्टोर द क्रोमोझोम नंबर. समजते? इथे क्रोमोझोम नंबर रिस्टोर करणं गरजेचं आहे. क्रोमोझोम नंबर काय आहे, बॉडीच्या सेलचा डिप्लॉइड. बॉडीच्या सेलचा क्रोमोझोम नंबर काय आहे, डिप्लॉइड. आता बॉडीच्या सेलचा क्रोमोझोम नंबर जर डिप्लॉइड असेल तर मग हॅप्लॉइड गॅमेट पासून तुम्ही डिप्लॉइड कसं तयार करणार. सो यू हॅव टू फर्टिलाइज. तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं फर्टिलाइज करावं लागेल. ठीक आहे. आणि गॅमेटोजेनेसिस कॅरेक्टराइज, मेओसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय गॅमेटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड सेल्स. तिथे हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. म्हणजे मेओसिस जर नसतं तर हॅप्लॉइड सेल तयार झाले नसते. आणि ध्यानात ठेवा, फ्युजनच्या वेळेस दोन सेल जेव्हा फर्टिलाइज झाले असते, म्हणजे बॉडीचे सेल हे 2n आहे, 2n + 2n काय झालं असतं, देर इज फॉर्मेशन ऑफ द 4n, म्हणजे तर टेट्राप्लॉइड झालं असतं. आणि टेट्राप्लॉइड जर झालं असतं तर हा टेट्राप्लॉइड झायगोट म्हटलं गेलं असतं. झायगोट इज ए फर्स्ट सेल ऑफ, इट इज फर्स्ट सेल ऑफ बॉडी. झायगोट हे बॉडीचं पहिलं सेल आहे, म्हणजे बॉडी सेल झालं. याच्यामध्ये डिव्हिजन, रिडिव्हिजन आपण मायटोसिसचे मायटोसिसच्या फंक्शनमध्ये बघितलेलं आहे की रिडिवाइड्स फ्रॉम द एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओपासून काय होईल, देर इज फॉर्मेशन ऑफ द बॉडी, म्हणजे ऑर्गॅनिझम तिथे तयार होतं. याची प्रोसेस आहे. पण नॉर्मली बॉडी कशी असते, डिप्लॉइड असते. पण फ्युजन नंतर टेट्राप्लॉइड झालं, शेवटपर्यंत टेट्राप्लॉइड आहे, पॉसिबल नाही. एक वेळ येईल माणूस काय होईल, टेट्राप्लॉइड, ऑक्टॅप्लॉइड, काय असेल ते तिथपर्यंत चाललं जाईल. माणसाला एखाद्या दिवशी मारावं लागेल. म्हणजे क्लिअर समजतंय ना तुम्हाला की ते मल्टिप्लिकेशन होणार नाही, तर वेगळंच काहीतरी होऊन जाईल तिथं. म्हणजे माणूस छोटा होता, मोठा खूप मोठा होत गेला आणि डायरेक्ट आकाशात भिडला, असं होणार नाही. नेचरला रिस्टोर करणं महत्त्वाचं आहे. एव्हरीथिंग इट शुड हॅव टू रिस्टोर. आणि म्हणूनच मेओसिसमध्ये टाकलं. म्हणूनच काय केलं, मध्ये मेओसिस टाकलं की बॉडी सेलला हॅप्लॉइड करा. फ्युजन करायचंच आहे ना, मग काय करा, आधी हॅप्लॉइड करा, मग हॅप्लॉइडचं फ्युजन करा, परत डिप्लॉइड होईल. हॅप्लॉइडचं काय करायचं, फ्युजन करायचं, डिप्लॉइड होईल. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलं की गॅमेटोजेनेसिस नंतर पुढची फेज आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, दॅट इज अन फर्टिलायझेशन. तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक फीचर चांगल्या पद्धतीने माहीत आहे. फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन काय करतं, फर्टिलायझेशन फ्युजन करतं. मग इथं तेच होईल. इथं तुमचे गॅमेट कोणते होते, हॅप्लॉइड. मग इथं फिमेलचं गॅमेट विथ मेलचं गॅमेट दोन्ही काय होतील, फर्टिलाइज. ओवा अँड स्पर्म. मग ओवा हा हॅप्लॉइड होता, स्पर्म सुद्धा काय झाला, हॅप्लॉइड. फर्टिलाइज टू फॉर्म झायगोट. ते काय करेल, झायगोट तयार करेल. आणि झायगोट विल बी डिप्लॉइड. डिप्लॉइड कंडिशन इज ए नॉर्मल कंडिशन ऑफ द बॉडी. म्हणजे इथे पण काय होईल, मग झायगोट तुमचं सियर, इथे तुमचं झायगोट असेल डिप्लॉइड. ओके. आणि झायगोट डिप्लॉइड झालं म्हणजे पुढची सगळी प्रोसेस काय झाली, डिप्लॉइड असेल. आणि शेवटी बॉडी पण तुमची काय असेल, डिप्लॉइड. तुमचा हा बॉडीचा क्रोमोझोम नंबर रिस्टोर केला गेला. फंक्शनिंग समजते तुम्हाला. म्हणजे मेओसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर, और मेओसिस इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ फर्स्ट, that is an sexual reproduction. Second thing, in sexual reproduction there is an fusion, and for fusion the reduction in chromosome number is important. So
इन द मेओसिस देर इज अन रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर. मेओसिसमध्ये काय होईल, क्रोमोझोम नंबर रिड्यूस होईल, म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट्स विल बी फॉर्म. सेकंड थिंग. थर्ड थिंग, बिकॉज ऑफ हॅप्लॉइड गॅमेट फर्टिलायझेशन इज पॉसिबल. हॅप्लॉइड गॅमेट असल्या कारणाने फर्टिलायझेशन पॉसिबल होईल, म्हणजे फर्टिलायझेशन सुद्धा बिकॉज ऑफ मेओसिस. फोर्थ, चौथी महत्त्वाची थिंग या ठिकाणी आहे, काय आहे, सरळ सरळ आहे गॅमेट फॉर्मेशन, जे आपण ऑलरेडी वरती बघितलेलं आहे. पाचवं, दी क्रोमोझोम नंबर विल बी रिस्टोर्ड बाय फर्टिलायझेशन. क्रोमोझोम नंबर जर मेओसिसनं डिवाइड झालेला असेल तर फर्टिलायझेशननं काय होईल, क्रोमोझोम नंबर रिस्टोर केला जाईल. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, सहावी महत्त्वाची गोष्ट, आणि हे खूप महत्त्वाचं फंक्शनिंग आहे की या ठिकाणी होणार काय आहे की मेल आणि फिमेल दोघांचेही क्रोमोझोम्सचे ऑलरेडी प्रत्येकाच्या सेलमध्ये प्रेझेंट असतं. समजा मी आहे तर माझ्यामध्ये मदर अँड फादर दोघांचे क्रोमोझोम एकत्र आहेत इन माय सेल्स. ओके, ड्युरिंग मेओसिस बोथ विल बी कम्स टुगेदर. मेओसिसच्या वेळेस दोन्ही काय होतील, कम होतील, क्रॉस ओव्हर टू इच अदर. दोन्ही क्रॉस ओव्हर होईल. बिकॉज ऑफ द क्रॉस ओव्हर दे विल बी रिकम्बाईन. रिकॉम्बिनेशन होईल आणि रिकॉम्बिनेशनमुळे दोन मेल फिमेल दोघांचेही क्रोमोझोमचे फ्रॅगमेंट एक्सचेंज होतील. इकडचं फ्रॅगमेंट याच्यामध्ये जाईल, याचं फ्रॅगमेंट याच्यामध्ये जाईल, रिकॉम्बिनेशन झालं, याचे कॅरेक्टर याच्यात घुसले, याचे कॅरेक्टर याच्यात घुसले. ओके, म्हणजे बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर, बिकॉज ऑफ रिकॉम्बिनेशन देर इज मिक्सचर ऑफ कॅरेक्टर्स. इथं कॅरेक्टरचं काय झालं, मिक्सचर. आपण म्हणतो ना की सेक्शुअल रिप्रोडक्शन विल बी लीड्स टू दी ऑफस्प्रिंग फॉर्मेशन विच आर व्हॅरियंट दॅन देअर पॅरेंट्स. म्हणजे नवीन तयार होणारा जो इंडिव्हिज्युअल असेल तो पॅरेंटपेक्षा काहीसा वेगळा असेल. आपण बोलतो ना की डोळे आईचे तर नाक बापाचं. आपण नॉर्मली आपल्या घरचे असे नॉर्मली बोलतात, बरोबर ना. एखादं बाळ जन्माला आलं घरामध्ये तर आई वडील असं बोलतात किंवा आजोबा असे बोलतात, आजी असं बोलतं. काय बोलतात ते, पहा याचा कलर आईवरती गेला तर मग नाग याची पापावरती गेली. कधी कधी असं पण म्हटलं जातं की डोळे तर आजोबासारखे दिसत आहेत, बरोबर ना. इज इट क्लिअर, तुम्हाला हे समजतंय क्लिअरली. हे का पॉसिबल आहे, हे पॉसिबल आहे because of after fertilization male and female character will be together, comes together. During meiosis both chromosome will be क्रॉस ओव्हर. दोन्ही क्रोमोझोम क्रॉस ओव्हर होतील, रिकम्बाईन होतील, म्हणजे दोन्हीही क्रोमोझोमचे फ्रॅगमेंट एकमेकांमध्ये एक्सचेंज केले जातील, मिक्स होतील. ज्या कारणास तो कॅरेक्टर मिक्स होतात आणि कॅरेक्टर मिक्स झाले म्हणजे पुढे आपल्याला मिक्सचर ऑफ कॅरेक्टर पाहायला भेटतात नेक्स्ट जनरेशनमध्ये. आणि ऑल दिस थिंग इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ मेओसिस. समजतंय. मेओसिसचे सगळे ॲप्लिकेशन मी तुमच्या समोर ठेवले आहेत आणि मेओसिस का गरजेचं आहे हे तुम्हाला इथे सांगितलंय. म्हणजे गॅमेटोजेनेसिस विदाउट मेओसिस नाही, गॅमेट फॉर्मेशन विदाउट मेओसिस नॉट पॉसिबल. ओके, आता एक महत्त्वाची थिंग मला इथे बोलायची आहे. तुम्ही मायटोसिस जेव्हा पाहिलं तर मायटोसिसच्या वेळेस तुम्ही 2n इज इक्वल टू 2n केलं, बरोबर ना. डिप्लॉइड होता सेल, डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड सेल तयार झाला होता मायटोसिस नंतर. पण इथं काय होणार आहे, 2n इज इक्वल टू n. इथे डॉटर सेल तुमचे काय असणार आहे, हॅप्लॉइड सेल, आणि पॅरेंटल सेल कसं आहे, डिप्लॉइड. दॅट इज रिडक्शन. इथे काय होणार आहे, रिडक्शन. म्हणजे ही हेटेरोट्रॉपिक किंवा आपण त्याला म्हणूया हेटेरोगॅमेटिक डिव्हिजन आहे, हेटेरो टाइप ऑफ डिव्हिजन आहे. इथे काय होतं, देर इज अन रिडक्शन. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन डिव्हिजन. म्हणून मेओसिसला काय म्हटलं जातं, रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. सेकंड थिंग, मायटोसिसच्या वेळेस मी कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्हाला सांगतोय. मग एकतर काय, एक फीचर मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, सॉरी फॉर इंटरप्शन. एक फीचर मी तुम्हाला इथे सांगितलं काय, दॅट इज ॲन रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर. हा एक फीचर मी तुम्हाला इथे सांगितला, ठीक आहे. हा कशासाठी होता, मायटोसिससाठी होता. हे मी तुम्हाला कंपॅरिझनसाठी दिलं. आणि हे मेओसिस, म्हणजे मेओसिसमध्ये काय होतं, रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर होतं, डिप्लॉइडचं हॅप्लॉइड झालं. सेकंड थिंग, सेकंड महत्त्वाचं कॅरेक्टर काय आहे, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर, दॅट इज क्रोमोझोमल सेग्रिगेशन विल बी देअर. आता काय आहे हेही तुम्हाला मी
मायटोसिस बरोबर रिलेशन घेऊन सांगतो. कसं? क्रोमोझोमल सेग्रिगेशन आहे ना, तुम्ही मायटोसिसमध्ये काय बघितलं? मायटोसिसमध्ये काय बघितलं होतं? सेंट्रोमेअर पासून क्रोमोझोम डिवाइड होत होता, बरोबर? सेंट्रोमेअर पासून डिवाइड होत होता ना. बट मेयोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय सेग्रिगेशन. मेयोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय सेग्रिगेशन. हे कुठे होईल? ओनली इन ॲनाफेज. कारण हे ॲनाफेजमध्ये झालं होतं. ॲनाफेज इथं सेंट्रोमेअर डिव्हिजन नाही आहे. तुम्हाला क्रोमोझोम रिड्यूस करायचे आहेत ना, क्रोमोझोम रिड्यूस करायचे आहेत. मग इथं काय केलं जातं? 2 क्रोमोझोम एकत्र आणले जातात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मेल आणि फिमेल. इथे काय झालं? 2 क्रोमोझोम एकत्र आणले गेलेत. ओके. आता पुढे काय केलं जाणार आहे? हेच क्रोमोझोम एकमेकापासून सेपरेट होतील. म्हणजे एक क्रोमोझोम एका पोलला, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या पोलला. इथं डिप्लॉइड कंडिशन दिसते लाईक दिस. आता इथं काय होईल पहा. जेव्हा 2 डॉटर सेल फॉर्म होतील, इथे हे 2 डॉटर सेल तयार झाले होते, बरोबर? पण क्रोमोझोम नंबर तेवढाच होता. इथे समजा हॅप्लॉइड असेल तर इथे पण काय आहे? हॅप्लॉइडच आहे, तेवढा सेट. इथे पहा तुम्ही, इथे 2 आहेत ना, इथे पहा. एका याच्यामध्ये एक क्रोमोझोम आणि दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा क्रोमोझोम. त्यातल्या त्यात काय झालेलं असेल? रिकॉम्बिनेशन. सियर याचा हा पार्ट इकडे एक्सचेंज होऊन आलाय आणि याचा अर्धा पार्ट इकडे गेलाय. लाईक दिस. ओके, क्लिअर? हा एक सेल झाला, हा एक सेल झाला. हॅप्लॉइड हॅप्लॉइड, डिप्लॉइडचं हॅप्लॉइड झालं. तसं इथं नव्हतं. हे सेपरेशन हे काय झालं? इथं डायरेक्ट क्रोमोझोमल सेपरेशन आहे, नॉट दी क्रोमोझोम सेपरेशन, नॉट दी सेंट्रोमेअर सेपरेशन. सेंट्रोमेअर सेपरेशन नाही तर काय आहे? क्रोमोझोमल सेपरेशन आहे. हा एक महत्त्वाचा डिफरन्स बिटवीन द मायटोसिस मेयोसिस आहे. सेकंड थिंग, मेयोसिस का रिडक्शन करतो तर त्याच्या मागचं कारण, याचं कारण इथे आहे. याच्यामुळे काय होतं? हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होतो की का असं होत असेल. पण एवढं सगळं घडवण्यासाठी, हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हा एक महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. मायटोसिस काय करतो? सेंट्रोमेअर पासून डिवाइड करतो. आणि मेयोसिसला काय करायचं आहे? डायरेक्ट क्रोमोझोम सेपरेट करायचे आहेत. आणि असं जर करायचं असेल तर हा कॅरेक्टर बदलावं लागेल, चेंज करावं लागेल ना. हा कॅरेक्टर काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. इट इज ओनली पॉसिबल इफ यू हॅव टू चेंज द कॅरेक्टर, देन यू शुड हॅव टू चेंज इन द क्रोमोझोम. तुम्हाला काय करावं लागेल? क्रोमोझोममध्ये बदल करावा लागेल. कारण क्रोमोझोम कॅरेक्टर तुमच्या क्रोमोझोमवरती डिपेंड आहे. तुम्ही क्रोमोझोममध्ये बदल करा, तुमचा कॅरेक्टर बदलेल. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर. दॅट जीन्स आर ग्रुप्ड इनटू द क्रोमोझोम्स. ॲक्च्युली आधी DNA मग नंतर क्रोमोझोम आहे. तर ते सगळे जीन DNA मध्ये आहेत आणि तो DNA ह्या क्रोमोझोममध्ये असतो. म्हणजे दॅट ऑल जीन्स आर ग्रुप्ड इनटू द क्रोमोझोम. ते सगळे जीन क्रोमोझोममध्ये ग्रुप आहे. मग तुम्ही क्रोमोझोममध्ये बदल घडवून आणला तर काय होईल? सगळं काही चेंज होईल. आधी कॅरेक्टर काय होता? सेंट्रोमेअर पासून डिवाइड होण्याचा कॅरेक्टर होता. इथं काय झालं? डायरेक्ट क्रोमोझोमच सेपरेट होतात. याचं कारण तुम्ही क्रोमोझोममध्ये बदल घडवला. काय केलं? मग तुम्हाला मी मायटोसिस शिकवले. मायटोसिसमध्ये तुम्ही बघितलंय देर इज नो क्रॉसिंग ओव्हर अँड रिकॉम्बिनेशन. तिथं या पद्धतीची घटना घडली का? असं काही घडलंय का? 2 क्रोमोझोम एकत्र आले, बरोबर? 2 क्रोमोझोमचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते एक्सचेंज झाले. पहा तुम्ही, आता ह्या क्रोमोझोमचे हे फ्रॅगमेंट इथे आहेत आणि या क्रोमोझोमचे तिथलेच फ्रॅगमेंट इथे गेलेत, बरोबर ना? दोघांमध्ये एक्सचेंज झालं. असं काही इथं झालं होतं का? नाही. म्हणजे इथं क्रोमोझोमल बदल झालेला नव्हता, म्हणून यांचं कॅरेक्टर काय होता? सेंट्रोमेअर पासून डिवाइड होणे. पण इथं क्रोमोझोमल चेंजेस झालेत, म्हणून इथं काय आहे? इथं डायरेक्ट क्रोमोझोम बदलला. हे रिकॉम्बिनेशन घडवण्यासाठी इथे तुम्हाला मेयोसिसला एक तर 2 पार्टमध्ये डिवाइड करावं लागतं. मेयोसिस 1, मेयोसिस 2 असे 2 पार्टमध्ये डिवाइड करत होतं. मेयोसिस 1 ही खूप कॉम्प्लेक्स होते मायटोसिसच्या कम्पेअरमध्ये. मेयोसिस 2 सेम ॲज मायटोसिस राहतं, परंतु मेयोसिस 1 जे आहे ते खूपच जास्त कॉम्प्लेक्स होते. त्यामध्ये सुद्धा मेयोसिस 1 मध्ये असलेला प्रोफेज 1, प्रोफेज फर्स्ट, इट इज कम्प्लिटली कॉम्प्लेक्स प्रोसेस. म्हणजे हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल, 2 क्रोमोझोम एकत्र आणावे लागेल. 2 क्रोमोझोम तेच एकत्र येतील जे स्ट्रक्चरली आणि जेनेटिकली सिमिलर आहेत. जे स्ट्रक्चरली आणि जेनेटिकली सिमिलर आहेत.
असेच दोन क्रोमोझोम एकत्र येतील. दोज क्रोमोझोम्स विच आर स्ट्रक्चरली ॲज वेल ॲज जेनेटिकली सिमिलर. डेफिनेशन महत्वाचे आहे, कुठेतरी कोपऱ्यात लिहा. दोज क्रोमोझोम्स विच आर स्ट्रक्चरली ॲज वेल ॲज जेनेटिकली सिमिलर दॅट आर कॉल्ड ॲज दी होमोलॉगस क्रोमोझोम. हा महत्वाचा कन्सेप्ट मी तुमच्या समोर ठेवला आहे. होमोलॉगस क्रोमोझोम्स. मग एक क्रोमोझोम मेल मधून आहे, ओके, दुसरा क्रोमोझोम फिमेल मधून आहे. दोन्ही क्रोमोझोम कसे आहेत? स्ट्रक्चरली अँड जेनेटिकली सिमिलर आहेत. मग हे दोन क्रोमोझोम स्ट्रक्चरली ॲज वेल ॲज जेनेटिकली सिमिलर असतात तेव्हा हे दोघं एकत्र येतात. मग हे सेलमध्ये तेच होतं मेयोसिसच्या वेळेस. इथे एकत्र आलेत ना दोघं, हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात. हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम जेव्हा एकत्र येतात ना, मग तेव्हा क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल पॉसिबल आहे, त्याच्याशिवाय पॉसिबल नाही. परत आणखीन एक गोष्ट काय होईल इथं, मग तुम्हाला हे माहीत आहे की हे जे दोन क्रोमॅटिड आहेत, हे जे दोन क्रोमॅटिड आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं होतं क्रोमोझोम स्ट्रक्चर शिकवताना सांगितलं होतं. हे जे दोन क्रोमोझोम आहेत ते एकाच क्रोमोझोम मधले आहेत ना, दोन क्रोमॅटिड्स, म्हणून हे झाले सिस्टर क्रोमॅटिड, एकाच याच्यातले आहे म्हणून. पण आता हे दोन मधले क्रोमॅटिड, याचे हे दोन क्रोमॅटिड, याचे हे दोन क्रोमॅटिड, हे दोन दोन एकमेकासाठी सिस्टर क्रोमॅटिड. बट दीज टू आर काय आहे? नॉन सिस्टर. हे दोन काय आहेत? नॉन सिस्टर. होमोलॉगस क्रोमोझोम असल्या कारणानं दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. समजते ना? हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम आहेत, मी फक्त कलर वेगवेगळा आहे, पेन एकाचे, बरोबर ना, कलर वेगवेगळा आहे फक्त. आता हे काय झालं? एकत्र आलेच. दे हॅव्हिंग अट्रॅक्शन बिटवीन देम. दोघांमध्ये काय? अट्रॅक्शन. फक्त अट्रॅक्शनच नव्हे, कॉइलिंग आहे. इतकं अट्रॅक्शन आहे की बोथ विल बी कॉइल्ड टू इच अदर. दोन्ही काय होतात? एकमेकाबरोबर कॉइल्ड होतात. हेच होतं ड्युरिंग मेयोसिस. मेयोसिसच्या प्रोफेज 1 मध्ये हेच होतं. काय होतं? हे एकत्र येतात. असं काही कंडिशन मायटोसिसच्या वेळेस नव्हती, मेयोसिसमध्ये झाली. काय झालं? दोन्ही एकत्र आले. एकत्र आल्या कारण काय झाले? बोथ विल बी कॉइल्ड टुगेदर. दोन्ही एकमेकाबरोबर कॉइल्ड झाले. कॉइल झाल्यानंतर इथे एक स्पेसिफिक एन्झाईम काम करतो, दोघांमध्ये काय करतं? क्रॉसिंग ओव्हर करून एक्सचेंज ऑफ मटेरियल करतं आणि परत नंतर दोघांना सेम करतं. त्याला रिकॉम्बिनेज एन्झाईम म्हणतो. नंतर मी तुम्हाला तिथे क्लिअर करेल. ठीक आहे ना? तर हे का पॉसिबल झालं? होमोलॉगस क्रोमोझोम. अट्रॅक्शन आहे इतकं की दोघं एकमेकाबरोबर कॉइल्ड होणार आहेत. पण कॉइलिंग कोणाबरोबर होईल? तर कॉइलिंग नॉन सिस्टरची होईल. कॉइलिंग कोणाची होईल? ह्या दोघांची, नॉन सिस्टरची. तुम्ही इथं पाहिलंय, इथं तुम्हाला क्रॉस ओव्हर सिस्टर क्रोमॅटिड होताना दिसत नाही, ह्या दोघांमध्ये किंवा ह्या दोघांमध्ये दिसत नाहीये. तर कोणामध्ये दिसतंय? ह्या दोन वेगवेगळ्या क्रोमोझोममध्ये तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर दिसतंय. समजतं ना मी काय बोलतोय? प्रत्येक कन्सेप्ट लक्षात घेण्याची आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची आहे. समजत नसेल तर परत मागे घ्या आणि मागून पुढे या. ठीक आहे? समजते ना तुम्हाला? प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्याचा आहे, एवढंच कन्सेप्ट समजावं लागेल. थोडंसं कॉम्प्लेक्सिटी इथे आहे, या व्यतिरिक्त मग पुढे कॉम्प्लेक्सिटी नाही. यासाठी आपलं लेक्चर केलं तरी चालतं, म्हणून मी तुम्हाला मेयोसिसमध्ये जास्त वेळ घातलेला आहे तुमच्यासाठी. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे? हे सगळं घडून आणण्यासाठी मेयोसिस 1 ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी कॉम्प्लेक्स झाली ॲज कम्पेअर टू मायटोसिस. पण मेयोसिस सेकंड सेम ॲज मायटोसिस आहे. याच्यातून मी तुम्हाला 2 फेजेस क्लिअर केलेत मेयोसिसच्या. आत्तापर्यंत जे काही मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, दीज आर ऑल अबाउट दी कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दी मेयोसिस, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मेयोसिसचे सिग्निफिकन्स सांगितलेत, म्हणजे काय फायदे आहेत ते. या व्यतिरिक्त मेयोसिसमध्ये बऱ्याचशा गोष्टी मायटोसिसपेक्षा डिफरंट घडतात किंवा वेगळे होतात. तर ते कसे आणि का, त्यामागची सगळी कारणं तुम्हाला क्लिअर केलीत. म्हणजे आता मेयोसिस तुम्हाला समजायला हरकत नाही. इतकं जास्त वेळ त्यामध्ये टाकण्याचं कारणच आहे की तुम्हाला मेयोसिसमध्ये ॲक्च्युली होतं काय आहे ते समजावं. आता हे तुम्हाला इथपर्यंत चांगल्या पद्धतीने समजलंच असेल. आता मेयोसिस सुरू करायला आपल्याला काय हरकत नाही आहे. मग मेयोसिस डिवायडेड इंटू 2 फेजेस. मेयोसिस 2 फेजेसमध्ये डिवाइड झाली. देर आर 2 फेजेस. ओके? 2 फेजेस कोणत्या आहेत? एक मेयोसिस 1. ओके? दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज M1.
म्हणजे पुढे तुम्हाला गॅमेटोजेनेसिस वगैरे स्टडी करायचं आहे ना रिप्रोडक्शनमध्ये 12वी गेल्यानंतर, तर त्यावेळेस आम्ही इथं मेओसिस 1 म्हणणार नाही, तिथं M1 म्हणेल. पुढे सेकंड आहे मेओसिस सेकंड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज M2. ओके, बोथ आर कॅरेक्टराइज्ड बाय मेओसिस 1 या ठिकाणी रिडक्शन होतं. देर इज ॲन रिडक्शन, म्हणून meiosis 1 is called as a reductional division where the diploid cell converts to haploid. इथे काय होईल, डिप्लॉइड सेल जो आहे तो हॅप्लॉइड सेलमध्ये कन्वर्ट केला जाईल. ठीक आहे, तर मेओसिस सेकंड आता ऑलरेडी हॅप्लॉइड झालेला आहे आणि हॅप्लॉइडचं फर्दर रिडक्शन पॉसिबल नाही आहे. हॅप्लॉइडचं फर्दर रिडक्शन पॉसिबल नाही. इथे आणखीन एक डिफरन्स तुम्हाला क्लिअर होईल मायटोसिस मेओसिसमधलं. मायटोसिस नंतर तुम्हाला 2च डॉटर सेल भेटले होते, बरोबर ना, एकाचे 2. मायटोसिसमध्ये काय झालं होतं, इन मायटोसिस 2n इज इक्वल टू 2n प्लस 2n, बरोबर, तुम्हाला 2च भेटले होते. पण तुम्हाला मेओसिसमध्ये 2n इज इक्वल टू n n n n तुम्हाला इथं 4 भेटतील. किती भेटतील तुम्हाला, टोटल 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स म्हणजेच गॅमेट हे तुम्हाला इथे भेटतील. हा मोठा डिफरन्स आहे. याचं कारण आहे मेओसिस 1 नंतर 2 तयार झाले, मेओसिस 2 नंतरही 2 होतील, म्हणजे मेओसिस 2 करावीच लागेल. 4 तयार करायचं असेल तर मेओसिस 2 तुम्हाला करावीच लागेल. मग मेओसिस 2 ही इक्वेशनल डिव्हिजन असेल, मग कारण फर्दर डिव्हिजन होऊ शकत नाही. मग आता काय असेल, इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी जे काही बॅकग्राऊंड सांगितलं ते सगळं कशाचं होतं, मेओसिस 1चं होतं. मग मेओसिस 2 इज अ इक्वेशनल डिव्हिजन. याच्यामध्ये काय होईल, हॅप्लॉइड एका हॅप्लॉइडचे, याच्यातून 2 तुम्हाला हॅप्लॉइड भेटले नाही, त्यातल्या एकाचे काय होईल, तुम्हाला 2 हॅप्लॉइड सेल भेटतील. इट इज ऑल्सो ए हॅप्लॉइड आणि पुढे हाही काय झाला, हॅप्लॉइड झाला. प्रॉब्लेम क्लिअर होतो इथं किंवा समजत असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. ही इक्वेशनल डिव्हिजन सेम ॲज मायटोसिस, म्हणजे याला मला जास्त तुम्हाला डिस्कस करण्याची गरज नाही, पण मला इथे जास्त डिस्कस करावं लागेल मेओसिस 1 मध्ये. आता यांच्याशी रिलेटेड जे काही इंटरनल डिव्हिजन असतील, मग इंटरनल म्हणजे काय, मेओसिस 1 फर्दर डिवायडेड इनटू कॅरिओकायनेसिस, मग कॅरिओकायनेसिस 1 आणि सायटोकायनेसिस 1. प्रत्येकाला 1 नाव द्यावं लागेल. कॅरिओकायनेसिस सुद्धा नंतर त्याला इथं प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिलोफेज 1 असंच तुम्हाला नाव द्यावं लागेल. परत तुम्हाला मेओसिस सेकंडकडे जायचं आहे. इथे सुद्धा कॅरिओकायनेसिस 2 आणि सायटोकायनेसिस 2 तुम्ही कसं लक्षात ठेवणार, कारण नावं तर सगळी तीच आहे, पण या मेओसिसचे आहेत कसं कळणार. मग 1 आणि 2 असेल तर मेओसिस, आणि नुसतं फक्त प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज एवढं जर नाव असेल तर मायटोसिस. इज इट क्लिअर. नुसतं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज असं जर असेल ना तर काय असेल ते मायटोसिस. आणि 1, 2 असं जर असेल तर मग समजून जायचं हे मेओसिसच्या. त्यापैकी 1 असेल म्हणजे प्रोफेज 1, प्रोफेज 2, प्रोफेज 3 असं जर असेल तर इट इज अ मेओसिस 1, म्हणजे रिडक्शनल डिव्हिजनचे स्टेप आहेत. आणि मेटाफेज 2, ॲनाफेज 2 किंवा सेकंड असं जर असेल तर समजून जायचं हे कशाचं आहे, इक्वेशनल डिव्हिजन इन द मेओसिस सेकंड त्याचं असेल. इज इट क्लिअर. मग इथं कॅरिओकायनेसिसमध्ये परत प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टिलोफेज सेकंड. समजतंय. म्हणजे तुम्हाला इथं प्रत्येक कॉन्सेप्ट मी एकदम डेप्थमध्ये तुमच्या एकदम खालच्या लेवलला जाऊन प्रत्येकाला समजेल या पद्धतीने क्लिअर केलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय हरकत नाही प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये पाहण्यासाठी. आपण सुरुवात करूया मेओसिस फर्स्ट पासून. डिफरन्स मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे याच्यामध्ये. मेओसिस 1 आणि मेओसिस 2 काय आहे मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की मेओसिस 1 इज कॅरेक्टराइज्ड बाय रिडक्शन अँड रिकॉम्बिनेशन. मी इथं परत क्लिअर करतो. मग आपण पहिली फेज पाहूया, meiosis 1, which is also called as reductional division. Okay, it is characterized by
कॅरेक्टराइज्ड बाय एक रिकॉम्बिनेशन ऑफ क्रोमोझोम्स. इथे काय होईल? क्रोमोझोमचं रिकॉम्बिनेशन होईल. सेकंड, दॅट इज रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर. मग फॉर रिकॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशनसाठी काय आहे? फॉर रिकॉम्बिनेशन प्रोफेज फर्स्ट जे आहे इट शोज द क्रॉसिंग ओव्हर बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. रिकॉम्बिनेशन पर्पजेससाठी प्रोफेज फर्स्ट काय करतं? क्रॉसिंग ओव्हर बिटवीन दी होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये क्रॉसिंग ओव्हर करतं. रिडक्शनसाठी काय होईल? रिडक्शनसाठी इन ॲनाफेज, रिडक्शनचं बॅकग्राऊंड क्रॉसिंग ओव्हर आहे. ठीक आहे. मग इन ॲनाफेज वन मध्ये काय होईल? इन ॲनाफेज वन देर इज अँड सेग्रिगेशन म्हणजेच सेपरेशन. देर इज अँड सेपरेशन ऑफ क्रोमोझोम्स. इथे क्रोमोझोमचं काय होतं? सेपरेशन होतं. नॉट दी क्रोमॅटिड सेपरेशन. कशा सेपरेशन आहे? क्रोमोझोमचं सेपरेशन आहे. ह्या गोष्टी मेयोसिस 1 मध्ये होतात. कॅरेक्टरिस्टिक फीचर. मग जर तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर घडून आणायचं असेल तर आता कंडेन्सेशन तर होणारच आहे क्रोमोझोमचा, पण कंडेन्सेशन झाल्यानंतर मग जे दोन होमोलॉगस मेल आणि फिमेलचे असतील हे एकत्र येतील. मग एकत्र येण्याची एक सेपरेट प्रोसेस, कंडेन्सेशनची एक प्रोसेस, एकत्र येण्याची एक प्रोसेस, क्रॉस ओव्हर बिटवीन सिस्टर क्रोमॅटिड्स थर्ड प्रोसेस. ठीक आहे. हे क्रॉसिंग ओव्हर कंटिन्यू किंवा कंप्लीट करण्यासाठी आणि दोघांची फ्रॅगमेंट एक्सचेंज करण्यासाठी फोर्थ प्रोसेस. ठीक आहे. आणि मग नंतर एकत्र आलेले होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट करण्याची पाचवी प्रोसेस. म्हणून प्रोफेज 1 डिवायडेड इंटू 5 स्टेजेस. प्रोफेज 1 जी आहे ती 5 स्टेजमध्ये डिवाइड झाली. मग त्यामध्ये सर्वात पहिलं मी जे तुम्हाला सांगितलं कंडेन्सेशन. मग कंडेन्सेशन कुठे होईल? कंडेन्सेशन इन लिप्टोटीन. लिप्टॉस म्हणजे कंडेन्सेशन आणि थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन ऑफ द क्रोमोझोम. त्यानंतर होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र आणण्याची प्रोसेस झायगोटीन. इथे काय होईल? होमोलॉगस क्रोमोझोमची पेरिंग केली जाईल. त्यानंतर थर्ड, पेरिंग मध्ये क्रॉस ओव्हर घडवून आणायचा आहे, थिक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार करायचं असेल, पॅचायटीन. पुढे काय आहे? पॅचायटीन. आणि पुढे नेक्स्ट स्टेजमध्ये हे जे क्रॉस ओव्हर झालेले क्रोमोझोम्स आहेत आता त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ फ्रॅगमेंट घडून आणायचा आहे. त्याच्यासाठी आहे डिप्लोटीन. ओके. आणि लास्ट वन क्रोमोझोमल क्रॉसिंग ओव्हर टर्मिनलाइज करायचे, एंड करायचं आहे म्हणजे टर्मिनलायझेशन. दॅट इज कॉल्ड ॲज डिआयकायनेसिस. सेपरेशन होईल या ठिकाणी क्रोमोझोमचं, डिआयकायनेसिस. एव्हरीवन शुड बी कॅरेक्टराइज्ड बाय स्पेसिफिक प्रोसेस. प्रत्येक थिंग एक स्पेसिफिक प्रोसेसनं कॅरेक्टराइज होईल. लिप्टोटीन इथं क्रोमोझोमचं थिन थ्रेड तयार होईल बिकॉज ऑफ कंडेन्सेशन. ओके. त्याच्यानंतर झायगोटीनमध्ये होईल काय? होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग. होमोलॉगस क्रोमोझोमची काय होईल? इथं पेअरिंग होईल. पॅचायटीनमध्ये काय होईल? पेअर झालेल्या क्रोमोझोम मधले नॉन सिस्टर क्रोमॅटिड क्रॉस ओव्हर होतील म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. डिप्लोटीनमध्ये काय होईल? तर डिप्लोटीनमध्ये एकत्र आल्यानंतर जो कॉम्प्लेक्स त्यामध्ये तयार झाला ते डिसअपियर होईल. ज्या कारणास्तव इथं म्हणजे डिसअपिअरन्स ऑफ पेअरिंग कॉम्प्लेक्स अँड एक्सचेंज ऑफ फ्रॅगमेंट्स. क्रोमोझोमल फ्रॅगमेंटचं काय होईल? एक्सचेंज होईल. अँड लास्ट वन इज डिआयकायनेसिस. दॅट इज टर्मिनलायझेशन. जे क्रॉसिंग ओव्हर पॅचायटीनमध्ये सुरू झालं होतं त्याचं डिआयकायनेसिसमध्ये काय होईल? टर्मिनलायझेशन होईल. समजते ना तुम्हाला मी इथं काय बोलतो आहे? मी तुम्हाला याच्यातलं प्रत्येक कन्सेप्ट ॲक्च्युअल प्रोसेस सुरू करण्यापूर्वी क्लिअर केलेलं आहे. प्रत्येक कन्सेप्ट
मग ह्या सगळ्या गोष्टी इथं घडतील तेव्हा प्रोफेज 1 कंप्लीट होईल. म्हणजे प्रोफेज 1 म्हणजेच मायटोसिसमध्ये प्रोफेज आणि प्रोफेज 1 मध्ये इतका मोठा डिफरन्स आहे. तिकडे प्रोफेज खूप सिंपल आहे, पण इथे प्रोफेज 1 ही कॉम्प्लेक्स आहे. ॲक्च्युअल मेओसिसमध्ये काय काय घडतं हे आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ही सगळी गोष्ट मेओसिस चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी केले. आणि हे का, तर तुम्हाला रिप्रोडक्शनमध्ये सेपरेटली गॅमेटोजेनेसिस प्रोसेस पाहिजे आहेत. आणि तिथे मी गॅमेटोजेनेसिस घेत असताना फक्त काय करणार आहे, काय झालंय त्या स्पेसिफिक ऑर्गनमध्ये गॅमेट तयार करण्यासाठी मी तेवढंच सांगणार आहे. मेओसिस पूर्ण घडतं कसं आहे हे मी तुम्हाला तिथे अजिबात सांगणार नाही. फक्त नाव घेईल, इथे M1 होतो, इथे M2 होतो. M1 नंतर काय होईल, M2 नंतर काय होईल, क्रोमोझोमचा नंबर कसा असेल, डिप्लॉइड असेल की हाप्लॉइड, हे तुम्हाला विचारेल. त्यावेळेस मे बी असं असू शकतं की कॉलेज सुरू झालेलं असेल, तुम्ही माझ्या समोर बसलेले असणार आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, मला त्याची उत्तरं द्यायची आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला ते विचारेल. हे चांगल्या पद्धतीने परत समजून घ्या. परत काय करा, रिवाइंड करा आणि रिवाइंड करून समजून घ्या. याच्यावरती मी काय तुम्हाला टास्क देणार नाही आहे. हा लेक्चर खरं तर मेओसिस समजण्यासाठी, त्याचं बॅकग्राऊंड समजून घेण्यासाठी आणि मेओसिसमध्ये इंटरनल ॲक्च्युअल काय घडतं त्यासाठी घेतलेला आहे. जो काही टास्क दिला जाईल तो ॲक्च्युअल मेओसिसवरती दिला जाणार आहे. समजते तुम्हाला? या ठिकाणी मी थांबतो. मेओसिस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू करूया. थँक्यू.